नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो तळणी गावात, तालुका जिल्हा जालना. अश्विनी हॉटेल आहे बाजूला एवढं त्यांना काय मध्ये घ्या हे पॅक केलेलं आहे तुमचे. मागे साप आहे, नाही आलंच नव्हतं. ओढा ओढा ओढा. करून घेतात ना पूर्ण अगदी बेस्ट रेड कलर मध्ये. कोणत्या कंपनीचा इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा. बेस्ट मॉड फार कमी सापडतात अशा कलर मध्ये. प्रकारचं डिश असतं याचं. एकदम सुंदर स्पेक्टॅकल मार्क फूडवर त्याच्या. युजली थोडेसे डार्क मार्क सापडतात, पण हा एकदमच हॉटेलमध्ये सामानाच्या इथे उंदरे असतात आणि उंदरं खाण्यासाठी असे सामान येऊन बसतात. मस्त व्हाईट दिसतोय समोर. सुंदर कलर एकदम, खूप कमी सापडतात हे स्पेसिमन. लवकर करायच्या नैसर्गिक आदिवासात सोडून द्या. कोणाच मला दिसला कोणाच पाहिजे या ना वाजता तिकडं. काय नाव तुमचं? रमेश आडे. रमेश आडे. काय कसं काय दिसलं? ते मिक्सरवर हे काढत होतो की लसण अद्रक, तर तिकून आला बाजून पलीकडल्या साईड. म्हणजे ओट्यावर होता का खाली? खाली खाली खाली. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुमचं हॉटेलही आहे म्हणजे आपण आहोत ग्रामीण भागामध्ये, साप सगळीकडे आहेत आणि उंदरं जे आहेत ते उंदरं खाण्यासाठी साप आपल्या इथं मध्ये येतात. तर कुठलंही सामान जे आहे ते डायरेक्ट कधी उचलायचं नाही. आता साप दिसला तुम्हाला, मला फोन केल्यापासून जवळपास 15-20 मिनिट झाले असतील. काही केलं का सापाने? आपण घाबरून खूप जातो, भीती खूप जास्त आहे आपल्या डोक्यामध्ये, गैरसमज खूप जास्त. तर एवढं घाबरून जायचं काही कारण नाही. साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही, पण साप चावतो कधी चुकून त्याला धक्का लागला, कुठेतरी तो अडचणीत लपून बसलेला आणि तुम्ही सामान उचलायला गेले, तो जर घाबरला त्यावेळेस चावू शकतो. नाही तर त्याच्या अंगावर पाहिलेला साप मात्र 100% चावतो. तर आपल्याला काळजी काय घ्यायची? एक, अंधारात कुठं डायरेक्ट जायचं नाही. आणि कुठलंही जे सामान आहे, आता पर्टिक्युलरली जे तुमचे जळताना जे लाकूड तुम्ही जे वापरता, ते लाकूड उचलताना थोडंसं काळजीपूर्वक उचलायचं, कारण त्याच्यामध्ये हे जनावर बसलेले असू शकतात. थोडंसं हलवायचं आणि मग सगळं काम करायचं. या सांगितलेल्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या, जेणेकरून सर्पदंश होणार नाही. आणि एवढ्यावर जर साप चावला तर तात्काळ सरकारी दवाखाना, कुठलेही गावठी घरगुती उपचार करायचे नाही. पेशंटला शांत करायचं, काही प्रथमोपचारही करू नका.
कारण त्याच्यामध्येही वेळ जातो हे सगळं करण्यामध्ये. तर पेशंटला सरळ उतरायचं आणि सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं, तिथं ह्याच्यावरचा उपचार फुकटात होतो फ्रीमध्ये. ठीक आहे, कुठलेही घरगुती उपचार करायचे नाही, सरळ सरकारी दवाखाना. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, काल रात्री जवळपास 10:30-11च्या आसपास तळणी गावातनं हॉटेल अश्विनीमधनं पकडलेला भारतीय नाग. अतिशय सुंदर कलर आहे नागाचा, थोडासा बदामी किंवा पिंक कलर म्हणता येईल. युजली लाल, काळा आणि डार्क चॉकलेटी असे कलर आपण बघितलेले आहेत, पण त्यामध्येही जो आता लाल कलर जो आहे त्यात बऱ्याच वेळेस असे लाईट मॉर्फ येतात. अतिशय सुंदर स्पेक्टॅक्युलर मार्क आहे त्याच्या हुडवर, दाखवायचा प्रयत्न करतो. त्याला बॅक साईडने घ्यायचं. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असते. चावल्यानंतर जी मानवी शरीराची जी मज्जासंस्था आहे, नर्वस सिस्टम, त्यावर ह्या सापाचं विष अटॅक करतं, ज्यामध्ये प्रथमदर्शनी चावलेल्या जागेवर आग होणे, साधारण सूज येणे, त्यानंतरचे पुढच्या अर्ध्या तासात बाकी सगळे त्रास चालू होतात, ज्यामध्ये मळमळणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोळे आपोआप बंद होणे, असे सगळे त्रास होऊ लागतात. एक छोटासा उंदीर खाऊन तो त्या रॅकच्या मागे लपून बसला. नाग हा असा एकमेव साप आहे जो व्यवस्थितपणे फणा काढून उभा राहतो, शक्यतोवर समोर असल्यानंतर चावत नाही. आणि जे युजली आपण बघितलेलं आहे की साप त्या गारुड्याच्या पुंगीवर नाचतो, तर तो एक गैरसमज आहे. आता सध्या तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे मी त्याच्यासमोर हा कपडा हलवतो आहे, त्यानुसार त्याचं लक्ष आहे आणि त्यावर तो डोलतो आहे असं म्हणता येईल. सापाला कान नसतात, बाह्य कान नसतात त्याला, त्यामुळे त्याला ऐकायला येत नाही. म्हणजे इंटरनली इयर्स असतात त्याला, पण त्यांनीसुद्धा त्या सापाला ऐकायला येत नाही. एक तर त्याचे जे टंगचे जे सेन्सेस आहेत ते आणि ह्याचे डोळे, ह्यावरच त्या सापाचं सगळं काही अवलंबून असतं. अगदी सुंदर मॉर्फमध्ये भारतीय नाग. जितक्या वेळ आपण त्याच्यासमोर उभा राहू इतक्या वेळ साप असाच फणा काढून उभा राहील, तर त्याला आपण देऊयात सोडून, जेणेकरून तो असा बसून राहणार आहे. मित्रांनो, सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये, जंगलामध्ये मानवी वस्तीपासून दूर. तर व्हिडिओ आवडला, सांगितलेली माहिती जर आवडली तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.